योजना के लिए रेत उपलब्ध कराने की पहल महाराष्ट्र के भंडारा जिले के लाखांदूर तालुका में तहसीलदार वैभव पवार ने घरकुल योजना के लाभार्थियों को रेत उपलब्ध कराने को लेकर पहल की है। उन्होंने कहा कि नीलामी किए गए रेत घाटों से 10% रेत लाभार्थियों को दी जाएगी। तहसीलदार ने लाभार्थियों से अपील की है कि वे अपने नजदीकी घाटों से अपनी सुविधा अनुसार रेत ले सकते हैं। इस पहल से घर निर्माण कार्य में सहूलियत मिलने की उम्मीद जताई जा रही है। भारत नेशन के लिए प्रकाश नागतोडे की खास रिपोर्ट। नंतर लाखांदूर तालुक्यामध्ये एकूण 18 रेतीगाठी लिलाव झालेले आहेत। त्यापैकी आपल्याकडे लाखांदूर तालुक्यातून 2 नद्या आहेत, त्यामध्ये 11 रेतीगाठी वैनगंगा नदीवरचे आणि उर्वरित 7 रेतीगाठी चुलबंद नदीवरचे लिलाव झालेले आहेत। आणि लाखांदूर तालुक्यात या 18 रेतीघाटाचा ताबा संबंधित जे घाट मालक आहेत किंवा निविदाधारक ज्यांनी सर्वोच्च बोली लावली त्यांना तो देण्यात आलेला आहे। आणि खूप साऱ्या ठिकाणी संबंधित घाटातून डेपोवर रेती काढण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे। ज्यावेळेस हे घाट मालक रेती काढतात त्याच्यातला 10% स्टॉक हा संबंधित घरकुल लाभार्थी यांच्यासाठी राखीव होतो आहे। पोर्टलला जसं तो चढतो त्या पद्धतीतच 10% रेती साठा हा घरकुल लाभार्थ्यांना राखीव केला जातो आहे। तरी जे आपल्या लाखांदूर तालुक्यातले जे घाट आहेत, इतर जे जवळचे गावं पडतात, त्यांनी संबंधित त्यांना जो घाट जवळ पडेल त्या घाटातून घरकुलची रेती घेऊन जावी। जाताना फक्त स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन जावे। यासाठी आपण ट्रॅक्टर घेऊन जावे। संबंधित घाट मालक तिथून पुढची प्रोसिजर करतील, आपल्याला तिथून रॉयल्टीसुद्धा फाडून देतील। त्यामुळे आपल्याकडे घरकुल लाभार्थ्यांची रेतीची खूप मोठी मागणी असते। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना अशी आवाहन करण्यात येते की आपण संबंधित जो घाट आपल्या जवळ पडेल त्या ठिकाणी जावे आणि तिथून घरकुलची रेती घेऊन घ्यावी। ही सर्वांना नम्र विनंती।